नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घराच्या दक्षिण दिशेला ही वस्तू ठेवा तर घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होईल. पण ती कोणती गोष्ट आहे हे समजण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्ही ऐका. जरा तुम्ही थांबा. तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ही एक चूक असेल तर माता लक्ष्मी घरात टिकणार नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं. आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे की जो आपल्या आजी आजोबांनी वर्षानुवर्ष श्रद्धेने केलेला आहे. हा उपाय करण्यासाठी जास्त पैसा लागत नाही, फक्त श्रद्धा आणि योग्य दिशा लागते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक असा नियम सांगणार आहे की जो अनेक लोकांना न कळत मोडत असतात. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याबद्दल कदाचित तुमच्या आईने आजीने तुम्हाला सांगितले असेल, पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण ते सगळे विसरून गेलो आहोत. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? महिन्याच्या शेवटी हात रिकामे राहतात का? असं वाटत असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. घर भरलेलं असलं की मन एक अस्वस्थपणा असतो का? जर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या दक्षिण दिशेला एक अशी वस्तू ठेवली की घर धनाने भरून जाते. म्हणजेच घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती खऱ्या अर्थाने भरून जाते. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, या चॅनलवरती मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. महिलांना आपले पूर्वज किती शहाणे होते ना, त्यांना शास्त्र माहीत होतं, कुठली भाषा माहीत होती, कुठलं ज्ञान तर त्यांच्याजवळ हे सांगता येत नाही. पण ज्यांनी जे सांगून ठेवलं आहे ते आजही 100% खरं आहे. आपण लहान असताना आपल्या घरात वेगवेगळ्या गोष्टी ठेवायचे. हे ठरलेले असायचे ना. देवारा कोठे असायचा, पाण्याचा माठ कोठे असायचा, झोपण्याची जागा कोठे असायची, हे सगळं उगाचच नव्हतं. हे शास्त्रानुसार होतं. हे ज्योतिषशास्त्र आहे. हे आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेले आहे आणि त्यात दिशांना खूप मोठे महत्त्व आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या चारही दिशांशी घरातील प्रत्येकाशी, घरातील एक संपत्तीशी थेट संबंध आहे. आज आपण बोलणार आहोत दक्षिण दिशेबद्दल. दक्षिण दिशा म्हणजे यमराजांची दिशा असे ऐकतो. काहींना वाटतं की दक्षिण दिशा म्हणजे नकारात्मक दिशा आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. दक्षिण दिशा ही संपत्तीची, स्थिरतेची आणि शक्तीची दिशा आहे आणि या दिशेला योग्य वस्तू ठेवली तर घरात लक्ष्मीमाईचा वास नक्कीच राहतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे, हे खरं आहे. पण यमदेव म्हणजेच फक्त मृत्यूचे देव नाहीत. यमदेव म्हणजे न्यायाचे देव, धर्मराजाचे देव आणि जिथे न्याय आहे, तिथे धर्म आहे, तिथे लक्ष्मी आपोआप येते. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की दक्षिण दिशेला धन आणि संपत्ती साठवण्याची शक्ती आहे. म्हणून जुन्या काळामध्ये जे मोठे लोखंडी पेटारे असायचे, तिजोरी असायची, ती दक्षिणेकडे तोंड करून ठेवली जायची. कारण दक्षिण दिशेला ही संपत्ती ठेवली की वाढते आणि घरामध्ये स्थिरता येते. जेणेकरून हे पेठारे, तिजोरी उत्तर दिशेने उघडेल. या तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला होईल. म्हणून दक्षिण दिशेला ही तिजोरी ठेवली असता उत्तरेकडे या तिजोरीचे तोंड होईल. पण आजकाल आपल्याला हे माहीत नाही. घर बांधतो, फ्लॅट घेतो, पण दिशांचा विचार करत नाही. मग घर असूनही घरामध्ये धन नाही, पैसा येत नाही, पैसा राहत नाही. असं का होतंय? तर आज मी तुम्हाला ती खास वस्तू सांगणार आहे जी दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि त्यासोबत त्या वस्तू ठेवताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणते नियम पाळायचे आहेत हे देखील सांगणार आहे. महिलांनो, दक्षिण दिशेला ठेवण्याची सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीचा किंवा धातूचा दिवा अथवा समई. हो, साधा दिवा किंवा समई. ती एक विशिष्ट पद्धतीने ठेवायची आहे. दक्षिण दिशेला एक लहान देवाऱ्यासारखा जागा करायचा आहे. त्यामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा नेहमी तेवत ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की दिवा तर आपण लावतो, मग वेगळे काय आहे? फरक हा आहे की हा दिवा दक्षिणेला ठेवायचा आहे आणि तो एक विशेष हेतूने ठेवायचा आहे.
त्यासोबत दक्षिण दिशेला तुम्ही लाल रंगाचे कापड ठेवू शकता. लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे, संपत्तीचे प्रतीक देखील आहे. हा लाल कपड्यावरती थोडे हळदी कुंकू ठेवावे आणि त्यावर तांब्याचा किंवा पितळेचा एक छोटासा कलश ठेवावा. या कलशामध्ये थोडे तांदूळ घालावेत. त्यावर एक नारळ ठेवावा आणि त्यावर लाल दुपट्टा किंवा लाल वस्त्र परिधान करावे. हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. जेव्हाही दक्षिण दिशेला या पद्धतीने हे सगळे मांडतात तेव्हा या घरामध्ये लक्ष्मीमाई येते आणि लक्ष्मी स्थिर देखील राहते. याशिवाय दक्षिण दिशेला तुम्ही घरामध्ये मोठ्या माणसांचे फोटो लावू शकता, म्हणजे घरातील पूर्वजांचे फोटो, कारण पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा आशीर्वाद असेल तर घर धनाने आपोआप भरते, महत्त्वाची कामे मार्गी लागतात. जर पितृदोष असेल तर कमी होण्यास मदत देखील होते. दक्षिण दिशेला काय ठेवायचं आहे हे झालं, पण काय ठेवू नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दक्षिण दिशेला कधीही कचरा ठेवू नये. दक्षिण दिशेला कधीही जुनी मोडलेली निरुपयोगी सामान ठेवू नका. दक्षिण दिशेला कधीही स्नानघर किंवा संडास नसावे. असं शास्त्र सांगतं की घर पण आधीच बांधलेलं असेल त्यावर काय उपाय आहे का त्या दिशेला, म्हणून त्या दिशेला सतत स्वच्छता ठेवावी आणि त्यावर सांगितलेला दिवा जरूर ठेवावा. दक्षिण दिशेला मोठे आरसे ठेवू नका. आरशात दिसणारे प्रतिबिंब ऊर्जा परिवर्तित करत असते आणि दक्षिण दिशा म्हणजे जी सकारात्मक शक्ती येते ती परत जाते. दक्षिण दिशेला काळ्या रंगाच्या गोष्टी ठेवू नका. काळा रंग या दिशांना नकारात्मक शक्ती वाढवत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला कधीही मुख्य दरवाजा नसावा. तर असेल तर दरवाजाच्या आत एक लहान कमान करा आणि त्यावर शुभचिन्हे लावा. महिलांनो, आपले स्वामी महाराज नेहमी आपल्याला सांगायचे की घर म्हणजे एक भिंत आणि छप्पर नाही. घर म्हणजे जिथे राहणाऱ्या माणसांची मनशांती आणि त्यांचा आनंद आणि त्यांची सुख समृद्धी, असे स्वामी महाराजांनी देखील सांगितले आहे की जे घर एक स्वच्छ असतं, जिथे दिवा तेवत ठेवावा. जिथे दिवा तेवत असतो तिथे देवांची पूजा होते. जिथे आईने केलेला स्वयंपाक सुगंधाने दरवळतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्वतः वास असतो. आणि या दिशेचं महत्त्व सांगताना स्वामी महाराजांनी सांगितले आहे की घरच्या दक्षिण दिशेला नेहमी दिवा लावावा. हा दिवा यमदेवांच्या तृप्तीसाठी, संतुष्टीसाठी काम करत असतो आणि घरातील शक्ती दूर होऊन जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतात. सकारात्मक ऊर्जा आत येण्याचा मार्ग देखील रिकामा होतो. जेव्हा यमदेव संतुष्ट असतात तेव्हा घरातील माणसांचे आरोग्य चांगले राहते, कर्ज फिरतं, आलेलं काम होतं, घरामध्ये भरभराटी येण्यास मदत होते. हे स्वामी महाराजांचे शब्द आहेत आणि त्यांच्या शब्दावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. तर आत्ता हे सगळं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे उद्या तुमच्या घराची दक्षिण दिशा शोधा. मोबाईलमध्ये कंपास ॲप असतं ते वापरा आणि दक्षिण दिशा कोठे आहेत ते बघा. त्या दिशेला एक छोटीशी सुंदर जागा स्वच्छ करा. तिथे एक लाल कापड अंथरा. त्यावर एक पितळेचा किंवा तांब्याचा दिवा ठेवा. त्यात तूप किंवा तिळाचे तेल घाला आणि हा दिवा लावा. हे रोज आपल्याला करायचे आहे. शक्यतो सूर्योदयाला आणि सायंकाळी सूर्यास्ताला हा दिवा लावताना मनामध्ये म्हणा, हे यमदेव, हे लक्ष्मीमाता, माझ्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी यावी यासाठी मी मनापासून तुमची प्रार्थना करत आहे. आमचं घर धनाने भरून जावे हे मनापासून म्हणा. तोंडाने नाही तर हृदयातून, अंतःकरणातून ही भाषा, हे शब्द यायला हवेत. याशिवाय शुक्रवारी या जागेवरती हळदी कुंकू व्हा, एक फूल ठेवा आणि जमल्यास नारळ फोडा. महिन्यातून तरी एक नारळ फोडावा. धूप, दीप, नैवेद्य आणि गंध लावावा. अगरबत्तीच्या सुगंधाने, धुपाच्या सुगंधाने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक शक्ती वाढते. हा छोटासा उपाय आपण करायचा आहे. तुमच्या घरामध्ये आपोआप खरोखरच बदल होईल. हे सगळे करायला खूप पैसे लागत नाहीत.
खूप वेळसुद्धा लागत नाही. पण हा उपाय करत असताना आपण मनपूर्वक आणि श्रद्धेने केला पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे की देवावर विश्वास ठेवणारा कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. आज मी तुम्हाला हे ऐकवले आहे, सांगितले आहे. आता हे तुमच्या घरामध्ये करा. फक्त हा महिना तुम्ही 41 दिवस, 21 दिवस करून बघा. तुम्हाला 100% खात्रीशीर फरक पडणार आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा की कोणताही उपाय हा श्रद्धेने, स्वच्छता आणि सातत्य ठेवले पाहिजे, तरच आपल्याला फरक मिळतो. त्याचं फळ देखील चांगलं मिळतं. उपाय करत असताना खंडित दिवस आले तर हा उपाय दुसऱ्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून क्रमवाराने मोजून आपल्याला उपाय करायचा आहे. त्यासोबत केले तर त्याचं चांगलं फळ मिळतं. दक्षिण दिशा स्वच्छ ठेवा. दररोज देवाचे नामस्मरण करा. घरात सकारात्मक ऊर्जांचा विचार ठेवा. यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहण्यास मदत होते आणि कुटुंबामध्ये आनंद, समाधान, एकोपा वाढतो. ची ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत, सदस्यासोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक विषयावरती उपयुक्त माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ही माहिती स्वामी भक्त दिंडोरी प्रणीत आहे. आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. जेणेकरून जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो. सुख, शांती, समाधान, भरभराटीचे दिवस येवोत हीच प्रार्थना.